वेणू देहुडा चरणी वाजवी तो वेणू देहुडा चरणी वाजवी तो वेणू देहुडा चरणी वाजवी तो वेणू स्वामी माता स्वामी माता देख लागे माये मुने जाती 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 देखी 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 लागे माये मुने जाती राधिके जा मत घातवरी राधिके जा एक लागे माया मुने जाती एक लागे माया मुने जाती एक लागे माया मुने जाती देखी लागे माया मुने जाती देखी लागे माया मुने जाती देखी लागे माया मुने जाती माता बाबर जोटी वृंदावन डोळे माता बाबर जोटी डोळे माता बाबर जोटी वृंदावन डोळे माता बाबर जोटी नवर पृथ्वी शोभत नवर पृथ्वी शोभत देख लागे माया मुने जाती 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 गुणमेघ लावण्य सुंदर गुणमेघ लावण्य सुंदर समया दतार केश राजा समया दतार केश राजा
देख लागे माया मुझे जाती, देख लागे माया मुझे जाती, देख लागे माया मुझे जाती, देख लागे माया मुने 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 जाती. राधिके जा नगरी राधिके जा हरी राधिके जा हरे राधिके जा. देख लागे माया मुने जाती, देख लागे माया मुने जाती, देख लागे माया मुने जाती, देख लागे माया मुने जाती. लागे माया मुने जाती, लागे माया मुने जाती, लागे माया मुने जाती, लागे माया मुने जाती. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय. उपस्थित प्रभू प्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांनो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक पुराण पुरुष परमात्मा, सगळ्या देवाचा देव, रखमाईचा पती, दयेचा सागर, पतित आले पावन करणारा अवतार आशा राशी तो हा उभा विटेवरी. असंच्या भगवंताचं वर्णन तुकोबारायांनी केलं. त्या परमात्म्याची पूर्ण कृपा तुमच्यावर झाली आणि जशी तुमच्यावर झाली तशीच भागवताच्या निमित्ताने, या उत्सवाच्या निमित्ताने या दासावर झाली आणि म्हणून हा योग आला. मंडळी आपल्याजवळ कमी आहे या उत्सवात. गावात कार्यक्रम होता तर भरपूर असायचा. कमी जास्तीचं काही नाही, पण आता मंडळी अशी गर्दी आहे, असं वाटतं कथाना सांगावून गजरच करत जा. असे प्रत्येक जण गजर म्हणते. मस्त आहे का, विक्षेप कोणताच नाही. सराईच्या आवडीचा विषय. कधीच कोणी म्हणणार नाही टाइम झाला की लवकर रटवा की उशीर काहीच. असं वाटतं गजरच करत बसा. मनाच लागत नाही कोणाला टाळ्या वाजवा की मनानं गोविंदाचे जे. उलशेक लोक आहेत पण मस्त आवडीचे लोक दिले बाबानं. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री कृष्ण नामे रंगून गेली श्री नरहरी माऊली. झेंडा डाव्या बाजू सलावणी गाडीमध्ये बैसली. दिव्य शुभ्र फेटा, दिव्य शुभ्र शर्ट, शुभ्रच ते धोतर. हळूच खिडकीतून पाहुणे घेते भक्तांचा समाचार. बाबाले सगळे चाले घाई घाई. काय सांगायचं बा या शब्दाने सुरुवात करते आमची आई. प्रश्न सर्वांचा एकच असतो, मुक्कामाचं कधी होईन बाबा. भजन हरिपाठ चालू द्या लवकरच आमचं याच होईन बा. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. कोण कोण आलं दुसरं? कुठे बरं? हा बरं आला, मस्त केलं का. जय नारायण. बाबाला रोज आठवण येते तुमची. खरंच बाबा भगवत भक्त सगळे आल्याशिवाय कीर्तन भागवत सुरू करतच ना. नाही, एका जणासाठी 1000 लोक बसलेले असतात पण बाबा बसलेले असणार.
तर आज बाबांच्या कृपेनं भागवताच्या कथेचा आपला कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. सांगा बघ, गेली 4 दिवस, 5वा दिवस आहे आज. तर भागवताची कथा गावात झाली 4-5 वर्ष, पण आता या उत्सवासाठी म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपणच भक्त आहे का फक्त देवाचे आणि बाबाचे? असं नाही. जगात देवाचे किती भक्त आहेत आणि कोण कोण आहे याचे वर्णन केलं की देवाला हरिक होते. तुमच्या पोराची गोड जर कोणा घरात चालू असली, तुम्ही गलीने चालले, तुम्ही ते 2 शब्द ऐकले, अरे आपल्या बाबूजी गोड हे लोक करून राहिले, तुम्ही जासान काय पुढे? नाही, थांबसान. माझ्या बाबूची गोड काय करतात हे लोक, मला ऐकू द्या. असं ज्या ठिकाणी देवाचे जे लाडके भक्त असतात त्याची कथा जठी वर्णन होते, ते ऐकायसाठी परमात्मा त्या कथेत येऊन बसत असतात. ते दिसत नाहीत आपल्याला, ते दिसत नाहीत तेच चांगलं आहे. नाही तर दिसले असते तर आपण बस मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, देवा मा हे दुखते मा ते मला कापूस पाहिजे, मला पैसे पाहिजे, किर केलं असते देवाला, आहे की नाही? म्हणून तो देव कथेत असते पण दिसत नाही. गुप्तचक्र गदाधरा असं त्या परमात्म्याचं नाव आहे. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाकडे असंख्यात भक्त आले, बयादाटून नाही आले. जय नरहरी मामा मंत्र आता झाला, हा बाबाचा अवतार झाल्यानंतर. पहिले नव्हता का या मंत्र? लोक बुजाडतील तर काय नवं आहे नाही तर काही पाहिलं आताच ऐकलं, तसं नाही. ते कोणी गोपाल कृष्णाचा भक्त होता, कोणी राम प्रभूचा होता, कोणी भोले बाबाचा होता, असे भक्त होते. पण ते बाबाच्या कीर्तनात येऊन बसले. तर त्या कीर्तनाला येता येता काय झालं की त्याचा जो देव होता, तर कधी बाबा त्याले म्हणजे भजन पांढरा फेटा शर्ट कीर्तन करता 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 काय झालं की बाबा गायब झाले आणि त्याला विठोबात दिसला. बाबा गुप्त झाले, कोणाला भोले बाबात दिसले. बाबा गुप्त झाले, कोणाला कृष्णात दिसले. मग त्याला असं वाटलं, अरे बापरे, ज्या देवासाठी आपण इतके झुरलो, इतके व्रत तप नियम धर्म करून राहिलो, अजून तर दिसलाच नाही आपल्याला. कृष्ण बाबा दिसला का कोणाला? आपले बाबाच्या जवळ आपल्याला काय अनुभव आला, काय चमत्कार झाला. म्हणून त्या दिवसापासून तो जो जुटला नरहरी बाबाशी, तर जुटेलच राहिला. कधी राम दिसती, कधी कृष्ण दिसती, नरहरी बाबा माझे नरहरी बाबा. कधी राम दिसते, कधी कृष्ण दिसते, नरहरी बाबा माझे नरहरी बाबा. मोक्षे कथा अभिमान, अम्मावाचे कथा अभिमान. ब्रह्मज्ञान संगती निर्लोभ जगती, नरहरी बाबा माझे नरहरी बाबा. कधी राम दिसती, कधी कृष्ण दिसती, नरहरी बाबा माझे नरहरी बाबा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. काही भगवत भक्तायले असं दिसलं नाही, त्याला पळ्याचंही झालं नाही, पण त्याला अनुभव असे आले की त्या अनुभवानं ते इकडे पक्के झाले. ते अचंब्यात पडेल त्या अनुभवानं. आता हे पुरुष पाटील आहे, त्या विचारात येईल. यायचं पहिले थोडंसं शेत होतं घरी, तर ते आता प्रपंच आहे बाबा, प्रपंचासाठी कामं, लेकरं लहान, कमाई कोणाची नाही. मग ते पूर्णा मायेच्या पात्रामध्ये डांगर माया करते. डांगरांना फिरत लोक पहिले थळी, आणि बाबाचं भागवत पूर्णा मायेच्या पात्रात. बगीच्याचं राखणी करणं, भागवताकडे लक्ष. मग ते पहिल्यांदा डांगर एकदम थोडे पिकतात, गाळेचे गाळे पिकायला लागेल. मग यायची सोबती ते तेवढे डांगर भासतानले नेत आणि एसटीवर खामगावले विकायला जात आणि त्याचे पैसे आले. याईने विचार केला,
हा, काय विचार केला? हे एक डाल खामगावले इकून न्या बेदम व्हा, त्याच्यापेक्षा असं करा, नाही तर ते डाल भरलं बाबाचं भागवत होतं पूर्ण माझ्या पात्रात. आणि बाबाची खोली काय होती माहित आहे? बाबा भागवत करायची खोली म्हटलं की माणसाला यांचंच येते. केली पाहिजे, सोय चांगली केली पाहिजे, खरं कर असं नाही म्हणत मी. तुराट्या भिजू घालत भास्तनचे लोक त्याच्या करत ताट्या दिल्ली फुलूरच्या ठेवून त्याची खोली बाबा. तरी बाबा त्याच्यात एवढे खुश की बस मस्त बसत बाबा भजन करायला. देवाचं नाव कुठे घेता येते, आहे की नाही? कुठे घेता येते. देव कुठे येते? जठी त्याचं नाव तठी परमात्मा. बरं ध्यान ठेवजा, कलियुगामध्ये जठी देवाच्या नावाचा गजर तठीच परमात्मा, बाकीच्या ठिकाणी नाही. कलियुगात दोनच गोष्टी देवाला आवडतात. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कीर्तन काऊन? तर कीर्तनात देवाच्या नावाचा गजर असते. कीर्तन कारबा पुढे म्हणते, बाकीचे मागे म्हणतात ठल विठ्ठल 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 म्हणतात. आणि कीर्तनात काय असते? देवाच्या लीला कथा, कोण्या कोण्या अवतारात भगवंतानं कोण कोण राक्षस मारले, धर्माचं रक्षण कसं केलं, भक्ताचे किती नीच कामं पण देवाने केले, ह्या कथा कीर्तनात असतात. म्हणून दोन ठिकाणी परमात्मा आहे, भजन म्हणजे देवाचं नाव आणि कीर्तन. बाकीच्या लोकांना यात कमी म्हणणं नाही, निंदा नाही, पण पैठणच्या नाथ बाबानं आपल्याला सत्य सांगेल आहे. नाथ माऊलीने सांगलं कोणी काही करू, तुमचे डोळे उघडले ना आता 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 हेच करा मरे लोक. कोणतं? जयाची आस्था कर्मावरी, तो होईल कर्माचा अधिकारी. पण जयाची आस्था श्रीहरी, तो नो हे अधिकारी कर्माचा. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. कोणाला मनाने कोणी काही करू, यज्ञ करो, होम करो, हवन करो, एक पाय उरफाटा टांगून तप करू, आपल्याला काय करा? सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, अन हाती टाळ दिंडी घेऊन नाचा. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. पहिल्या दिवशी आम्ही गावावरून आलो, हे साहित्य घेऊन आसन करण्याची तयारी झाली. नानू पाटील गावातून आले फिरून, त्याने केळा आणले 1 डझन भर. आणि मला त्याने विचारलं की बा नवग्रहाची स्थापना कोण्या कोपऱ्यात करावं. बरोबर आहे, द्यायचं विचारलंच पाहिजे, नाही की नाही? देवाचं नाव सोडून बाकीचं सर्व गुतागुतीच आहे. त्यात उलस घोकलं की नाही, करणारा मॅंडस होते, ते देव कोपतात बाकीचे की जे देव असतात ते. हा आपला देव तसा नाही. नाही नाही नाही, काय सांगता आपल्या देवाची कथा? त्याने सांगलं हे नवग्रह कोण्या कोपऱ्यात स्थापन करा, जागा आम्हाला दाखवा. त्याला म्हटलं आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी खरी गोष्ट सांगतो. म्हटलं मला सांगा. म्हटलं मन काही नवग्रह स्थापन करायला नाही, आणि तुम्ही करसान तर तुम्हाला काही म्हणा नाही. मोठा चौरंगाना त्याच्यावर करावा, आपण आपलं भजन करा, कोणाची भावना काले दुखाव, पण कधी कधी सत्य सांगावे वाटते. असं म्हणता बरोबरच त्याने ते डझनभर केळं महाती दिले. सांगलं आता मी नवग्रहाचं 10 गिऱ्याचं नाव बी काढत नाही, हे केळं आणायला काही करायचं. आम्ही ते लेकरायला वाटून दिले. नवग्रह गेले पोराच्या पोटात, खुश झाले लेकर. ते त्या टेबलावरती ते नवग्रहाचे ते केळं असे असे चक्कर येते त्याला. भागवतात सप्तात पोरं पाहतात, खाता येत नाही, पण पाय हो मा एवढे चांगले केळं. केळायचं मन असते कोणाच्या पोटाचं, आपण ते नवग्रहाच्या ताब्यात असतात. नवग्रह 10 ग्रह खोटे आहेत असं नाही, पण ज्याच्या मुखात डबल आहे का, ज्याच्या मुखात विठोबाचं नाव आलं
आणि अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी हा देव ज्याला आवडला त्याला काही काम नाही आता. आणि हे करणं म्हणजे मॅट्रिक मधला पोऱ्या पहिल्या वर्गात बसवणं आहे आता. गणपतीचा गबस घोट. मॅट्रिक मधला पोरगा 11वीत बसावा की पहिलीत बसावा? नाही, आता 11वी, पहिलीत नाही झालं. त्याला घोटला त्यानं गणपती येत लोक. आता नाही, आता 11व्या वर्गात बसवा त्याला. हा तू काय माऊलीने सांगलं, आम्ही या चिल्लर चाल्लर गोष्टीला महत्व देत नाही. मोडून या वाटा हा आणि केला राज्यभार चाले ऐसा. लहान मोठे तरुण म्हातारे आंधळे फुटके कोणी जातीचे या मा विठोबाचं नाव घ्या. अवताराच्या राशी म्हणजे पहिले लोक ज्वारीचं खय करत, त्याचा मोठा ढीक करत त्याला रास म्हणत. काय म्हणत? रास, ज्वारीची रास, गव्हाची रास. केवढं शिकेल पोरगा असो त्याला विचारा म्हणा, या हा जो गंज आहे ज्वारीची रास या दाणे किती आहे? सांगता येईल का त्याला? त्याले जसं सांगता येत नाही तसं पांडुरंग परमात्मा श्री विठोबा भगवान गोपाल कृष्ण विठोबा एकच आहेत बरं. तर या देवाच्या रूपात किती देव आहेत हे कोणाला सांगता येत नाही. आज लोक जे देव झाले हल्ली आहेत आणि पुढे होतील तेवढे बी देव बंदे एका विठोबाच्या रूपात सामावेला आहे. हे कोण सांगते बाबा? नरहरी बाबा जे गाई वासर चारणारा माणूस सांगते काय? नाही नाही. जे माऊली देहासहित वैकुंठाले निघून गेले विमानात बसून, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेले ते विमानी बैसोनिया, त्या माऊलीचं सांगणं अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंखचक्र गदा पद्म सहित हरी. हे नवग्रह रावणाच्या ताब्यात होते. नवग्रहाला जिंकल तर रावणानं, म्हणजे रावणाच्या बापानं ते गाव बांधलं लंका सोन्याची. ते नवग्रह बोलावले वास्तू शांतीले. त्या ग्रहाले आवाहन करायचे मंत्र म्हटले. आवाहन म्हणजे बोलावलं. ते उद्यापन झालं. पण तो भटजीनं पाणी हातात घेतलं, म्हणे आता यायला विसर्जन करायचा मंत्र म्हणतो, घरी देतो पाठवून. रावण मंदातच बोलला, म्हणे यायला आता अठी पॅक राहू द्या, विसर्जनाचा मंत्र म्हणूच नका. देवता मंत्राच्या स्वाधीन असतात. आपला देव या गोविंद जयचे गजराच्या स्वाधीन आहे. तो रावणानं ते आवाहनम आणि विसर्जनम पुनरागमनाचा हा मंत्र म्हणूच द्यायला नाही. अटकले ते नवग्रह तटी रावणाच्या ताब्यात. त्याला जाता येत नाही काही तसं विसर्जनाचा मंत्र म्हटल्याचे. बरं तोही पट्टा एवढा माणूस अहंकारी, मग ते नवग्रह अटकून ठेवले ना. मग त्याला काही आसनं द्यावा बसायला, काही त्याची नाश्ता पाण्याची सोय करावी की नाही. त्यानं त्याच्या पायऱ्या केल्या. इथला बदमाश ते असे उरफाटे निजवले त्याच्यावर पाय देऊन आसनावर बसत जाय. आता ते नवग्रह कोणाच्या ताब्यात होते? बोला आता फटाफट बोलत जा. हा, रावणाच्या. बरोबर. आणि त्या रामचंद्र प्रभू एका बाणात कोण मारलं? कोण मारलं? बरोबर आहे, राम प्रभू. मग रावण मोठा की राम प्रभू मोठे? उघडच झालं ते. आणि ते राम प्रभू परवा दिवशी तुम्ही कथा ऐकली, शबरीचे उष्ट बोरं खात बसले. ते कोण मोठं? बोला बोला फटाफट, टाइम नाही आपल्याला. कीर्तन आहे ती म्हणा ना. भले आता शबरी मोठी कसंच म्हणावा, शबरी मोठी. बरं शबरी काही शाळा शिकेल नव्हती, काही बामणाच्या जातीतली नव्हती, जातीची भिल्ली नव्हती, आदिवासी समाजातली. काही की तिचे दात पिवळे होते, काही कोलगेट फोऱ्या टूथपेस्ट काही बिनाका वापरत नाही. शिक्षण नाही, काहीच नाही, काहीच नाही. काही अंगात कोली कला बी नव्हती. मग ही शबरी एवढी मोठी झाली का ना? तर ते काय करत जाय, साधू अंग धुवायला जात, तो रस्ता झाडत जाय, नुसती सेवा करत. दुसरं काही केलं का शबरीनं? लाकडं आणले, सळा टाकला, रांगोळ्या टाकल्या, काटे कुठे रस्त्यातले येचले. मग हे एवढी मोठी झाली शबरी की जिच्या हातचे उष्टे बरोबर भगवान खात. आणि ते शबरी एवढी मोठी का ना झाली? संतांच्या सेवेनं. मग आता सगळ्यात मोठं कोण झालं? संत. आणि संत कान मोठे झाले ते काय काही कवाल्या म्हणतात की सिनेमाचे गाणे म्हणतात की काही बँडवर नसतात. संत मोठे कान झाले देवाच्या नावानं. मग सर्वात मोठं कोण?
राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा जय जय राधा कृष्ण राधा कृष्ण राधा बाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. ऐकली आज नवग्रहाची कथा भरत लाक्षान नांदी आजपासून लाक्षानच तुम्ही नाही बा हो ना काही लेखा जातीन पावशेर बरं ऐकून काही हरकत नाही. भजन करणाऱ्यानं काही जरी केलं तरी परमात्मा त्याला सर माफ कर. तुमची गोष्ट नाही. एकदा श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या गाथ्याचं पारायण ठरलं देहुले भंडाऱ्या डोंगर. ज्या ठिकाणी तुकोबा नेहमी पुढे खरका आता या पुढे पुढे खरका बाहेर ऊन आहे मग बस या पुढे हा या जागामध्ये उन्हात बसवलाय नाही. तर नरहरी माऊलीच्या गाथ्याचं पारायण होतं भाऊ भंडाऱ्या डोंगरावर आणि ते या जाग्यावर होते की जिथे तुकोबा नेहमी जाऊन भजन करत. तिथे मोठं मंदिर झालं आता. मग त्या ठिकाणी माई नेमणूक झाली. गाडी चालवायला बाबाची गाडी नाही नव्हती. मग मलकापूरच्या रोडच्या आश्रमात सगळी तयारी झाली. गाडीवर सामान सुमान बांधणं झालं. मी गाडीवर होतो बाबाच्या आणि भक्त लोक सामान देत होते खालून. मग ते सामान बांधणं झाल्यावर मग बाबांच्या मानस कन्या ललताबाई आल्यावर म्हणे थांबजा थांबजा वरच काटे बा अजून. मग बाईने एक चौरंग आणला. पहिला चौरंग होता दुसराही आणला. म्हटलं बाई आता हा तर चौरंग आहे हा काले. तर बाईने मला सांगलं की तठी नवग्रह स्थापन करणार. कुठे कोणाच्या पुढे माफ करा ललताबाईची चूक नाही बरं आहे. नाही 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 कथा आहे सावध होऊन ऐकली पाहिजे. मग तो चौरंग आम्ही ती दोऱ्या सोडला डबल बांधला नवग्रहासाठी. आणि बाई म्हणे तठी सामान भेटते नाही भेटत तर ते नवग्रहाचं सामान मी सर आणून ठेवलंय म्हणे महाराज. म्हटलं बरं केलं बा. मग तठी नवग्रहाचं सामान नेऊन तठी नवग्रह स्थापना केली तुकोबाचे त्या भंडाऱ्या डोंगरावर. जठी तुकोबानं फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच म्हटलं तठी नवग्रह जाऊन बसले. आता एवढा मोठ्या मोठ्या चुका काढायचा आपला अधिकार बी नाही काढू बी नाही. आपण काय करा मस्त धूम गजर करा संतांच्या कथा सांगा तुम्ही नाही का. छत्रपती शिवाजी राजांनी तुकया माऊलीकडे हिरे माणिक मोती पैसे कपडे पाठवले. तुकोबा घरी नव्हते. भंडारा पर्वतावर भजनाला जायला होते. जिजाबाईले तो आवाज आहे मला घरी आत काय तुकोबा. जिजाबाई बाहेर आल्या पाहतात तर छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे. काय काम होतं म्हणजे शिवाजी राजानं नजराना पाठवला ह्या भेटवस्तू काढून घ्या आणि आम्हाला जाऊ द्या. ते हिरे माणिक मोती सोनं चांदी कपडे धान्य काढलं जिजाबाईनं. तेवढ्यात तुकोबा आला. तुका माऊलीनं ते सगळे पैसे हिरे माणिक मोती वापस केले आणि एकच अभंग लिहून दिला शिवबाईला की आमच्यावर जर तुमचं खरं प्रेम असेल आणि तुम्हाला काही जर आम्हाला देवा वाटत असेल आम्हा देणे धरा सांगत होते कानी चिंता पाय मनी विठोबाची. आम्ही ज्या विठोबाचा रातभर दिवस भजन करतो नाव घेतो की नाही त्याचं नाव तुम्ही घ्या झालो आम्ही सुखी. आम्हाला बाकीचं काहीच नाही काहीच नाही काही देऊच नका. ते हिरे माणिक मोती पैसे दागिने सगळे वापस करून देईल तुकोबानं. आणि आता भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराची मोठी मूर्ती आहे. नरहरी बाबाची जशी आहे नांदण्याच्या आश्रमात तेवढी आहे मूर्ती.
कोण कोण जायला तिथे देव भंडारे डोंगरावर पाहिले शिंदे तुम्ही आता जाऊन आपण अधिक महिन्यात भागवत नाही आपण ठीक डबल अधिक महिन्यात भागवा आता नाही तुम्हाला राग येईल, तुम्ही जा मी एवढी एकटा करीन भागवा मला पटलंय ठीक आहे पंक्ता बंद करू पंक्ता बंद फक्त 2 घंटे घरून जेवून यायचं सराय ना आणि 2 तास का थाडी अधिक महिना बाकी काहीच नाही मी आता कुठेच नाही जात हिंडत नाही मी थंडा झालो हे बस इथले लोक आले तरी चालते आपल्याला अधिक महिन्यात भजन कर येत जासान ना रोज पण पंक्ता बंद म्हणजे मग कसं निराश होती भागवत अधिक महिन्यात तर पंक्ता पाहिजे बाबा बरं दे जा गोपाल माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. अधिक महिन्यात पंक्ता आठी बसणार राहायच्या रोजच्या पहिलीच्या तर तिला खायला होतीच खायचं हे कसं आहे बाई जेवढा खर्च करसान तेवढा परमात्मा देते 1000 पटीनं तुम्हाला अनुभव आहे पण जसं भजन कीर्तन जर बंद होत असेल काळच्या पायी तर मग अशा गोष्टी राहू दे आता करायचं कधी सर आहे उली. तर पहा आता जगद्गुरु तुकोबा रायाची जी मूर्ती आहे देवले बाबा आणि तुकोबाच्याच पुढे काचाचं कपाट आहे अटी दाखवायला नाही हा फोटोच्याही पेक्षा मोठा आहे काचाचं आणि त्या कपाटामध्ये जो दर्शनाला येते तो पैसे टाकते तर दिवसभर ते काचेचं कपाट भरते नोट आहे माझी एकच विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तरी असं कर्जा नका कुठे बाईनं बांधलं ना तुकोबाचं मंदिर बांधलं आम्ही गेलतो ना आता गावंडेबाईच्या आठी बाबाची मूर्ती मस्त छोटी भजन करून राहिले बाबा आणि बाजूनं तुकोबा आहे ज्या माऊलीनं पैशाला स्पर्श केला नाही त्याच्याच पुढे पैशाची पेटी म्हणजे त्यानं तुकोबाच्या पायही लागता येत नाही तुकोबाचं दर्शनही पुरं होत नाही ते पैसे दिसतात पहिले त्या पैशाचं ते लोक काही त्याचे पोराचे लग्न करत नाही असं नाही म्हणत नाही त्यातून धार्मिक कामच करतात पण जरा बाजूला ठेवली पेटी तर काही बिघडलं त्या पैशाला कसाबाचा हात लागते दारुड्याचा हात लागते मांस खाणाराचा हात लागते हजारो घरं ते हिंडतात तुम्ही तरी पाय धुतल्याशिवाय जाऊ देत नाही 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 पाय धुतले नाही गोमतीर शिपणा येऊ करा इतका लाड त्या पैशाचा हे त्याची चूक काढणार काय नाही पण ज्या माऊलीनं जन्मभर जीवाचं लायलोन केलं पैशाला स्पर्श केला नाही ते पाहायला बापा पहिल्याच दिवशी मला पाहूनच या वाटत होतं पण काही नाही म्हटलं निन्या बाबाची गाडी चालवायला आला गाडी चालू मुकट्याने जास्त गोपना करून बस गाडीतच बसून राहिलो 7 दिवस रातभर दिवस नाही पारायण आणि नाही कोणाला भेटणं नाही कोणाशी बोलणं माझं नाव घेतलं गाडी 7 दिवस 30 दिसलो गाडीतच आणि गाडीतच गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आता श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा गोपाल कृष्ण परमात्मा आणि तुम्ही भाविक भक्त जे ऐकायसाठी आले उत्सुकतेनं ते पवित्र हरिकथा बाबांच्या कृपेनं आपण सुरू करू. गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी मुकुंद राधा रमण हरे मुकुंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरे मुकुंद जय जय
हरे जय बालकृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. आपली थोडीशी कथा राहिली बाबाची की ते पुरुष पाटलाच्या मनात आलं की हे एक डाल कुठे नेऊन खामगावले, जाऊ द्या नाही तर देऊन टाका बाबालेच. ते डाल डोक्यावर घेतलं डांगरायचं. भास्तांच्या पूर्णामाईच्या पात्रात बाबाची खोली होती तटी गेले, दिलं ठेवून सांगायला बाबानं बोलावलं. बा मग बाबा हे डाल अटी थडी करेल. बाबाच्या सांगते का भक्कम भक्त लोक असत. बाबा एकटे कधीच नसत. बाबाच्या सोबत यात्राच असे, कीर्तनात बी परक्या गावले तीर्थ कुठेही जाऊ बाबा यात्राच असे सोबत. ते बाबानं काय थोडस खाल्ला प्रसाद बाकीचं भक्ताला वाटून दिलं. आता ते भागवत आले परवादीची गोष्ट मी त्याला विचारलं. म्हणजे कसं काही जणायले बाबा कृष्णाच्या रूपात दिसले, विठ्ठलाच्या दिसले, भोले बाबाच्या दिसले, ते पक्के लोक जुटले, पक्के झाले. काही जणायले असे अनुभव आले नाही, पण हे अनुभव आले ते त्याने जुटले. काही जणांचे आजार दुरुस्त झाले. काल पुरुष पाटलाला विचारलं मी की बा तुम्ही ज्या दिवशी ते डाल डांगराचं नरहरी माऊलीले अर्पण केलं त्या साली तुम्हाला किती हरभरा झाला गोट्यातले. त्याने सांगितलं की त्या पिरियड मध्ये आम्हाला 4 क्विंटल हरभरे हो. समजा चांगलं जर पीक आलं तर 4. म्हटलं यंदा किती झालं. त्याने सांगलं 260 कट्टे भरेल आहे तर 60-65 किलोचं एक कट्ट. गणित घरी गेल्यावर कर्जा. याला म्हणतात देवाचं देणं. गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. या गोष्टीमुळे काही भक्त जुटले, ते जुटेलच आहेत. हो, साधे सोपे लोक नाही दिसतात, साधे सोपे, पण ते त्या अनुभवान असे पक्के व्हायला तर तुम्हाला काय सांगा. एका एका भक्ताचं चरित्र अलौकिक आहे. साधे सुधे लोक नाहीत बाबा. हे दररोज गोविंद जय जय राधा रमण हरी हा गजर करतात हे लोक. तर या मंडळीमध्ये काही जण त्याले लोक साधू मानायलाच तयार नाही. कोणी बिड्या पिते, कोणी वरली लावते, कोणी भांडण करते, असे लोक आहेत. पण तुम्हाला सांगू काय खरं, माय आपल्या लेकराले खूप नांदते, चांगलं उठणं लावते, त्याचा मय काढते, त्याला भारी भारी कपडे घालते, दागिने घालते लहान लहान. सगळं केल्यावर काय टिक्क काऊन लावते मग घालाले त्याच्या डोक्याले. सांगा ना बाय, मला काही माहित नाही. हा, तिथल्यान काय होते त्याला कोणाची दीठ लागत नाही. आली गाडी रोडवर आता. म्हणून हे लोक भजन खूप करतात. चालूच असते त्याचा गजर हरिपाठ भजन. निष्ठा बाबावरच, कोणाकडे जात नाही, काही नाही काही नाही. पण हे असं का होते तर ते आमची नरहरी माय हे लोक जगाले ओळखू येऊ नये म्हणून त्याच्या ठिकाणी असा काय टिक्का लावून देते. जमली गोठादा. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. बाबांच्या कृपेनं गोपाल कृष्णाला आवडणारी एक कथा तुम्ही कधी ऐकेल नशीनच बहुतेक, असं तरी मला वाटते. कारण ह्या कथा आहेत की नाही, आपल्या महाराष्ट्रात जेवढे संत झाले तेवढ्याच्याच कथा चरित्र आपल्याला माहित आहे बहुतेक. पण ह्या ज्या कथा आहेत, हा जो ग्रंथ बाबाने छापला भक्तमाला, त्या ग्रंथात म्हणजे पुऱ्या भारतातल्या नवे नवे जगात जे संत झाले त्याच्या कथा छापलेल्या आहेत. म्हणून त्या काही आपल्याला सहसा माहित नाही. कोणाला माहित असेल तर चांगली गोष्ट आहे, दूर निघून जाईल, डबल ऐकलं जाईल.
तर गांगरोल गडचा राजा होता पिपाजी राजा. काय होतं त्या राजाचं नाव? पिपाजी राजा होता. आणि त्या राजाले 20 राण्या होत्या. किती? 20 होत्या. पूर्वीचा काळ होता, पैसा आमापसे, राजे लोक ते 20 राण्या होत्या. तर तो राजा हत्ती, घोडे, रथ, सोनं, चांदी, सत्ता, तलवारा, भाले, रोज त्याची स्तुती, खाणं पिणं बेभान हो. राजा म्हटल्यावर काय कमी आहे त्याला? तसं त्याचं बरंच आयुष्य चाललं, बरंच आयुष्य गेलं. माणसाचं आयुष्य कसं जाते काही पता नाही. भस्कन काळ येते, भस्कन काळ उभा राहते, पताही लागत नाही. कसं कापरावानी ते उपाय ते माणसाचं आयुष्य. बालपण कसं गेलं आपलं? बालपण माहिती आहे कसं असते? तर गुलाबराव माऊलीनं वर्णन केलं. आहा, लाळेने मुख माकिले चिबडिले विनमूत्र नाना परी, मा 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 म्हणून दुधास्त वरडे माशा निवारी करी. तोंडावरल्या माशा हानते, एकच नारा माव येन मला दूध पाज, माव माव. साऱ्या अंगावरल्या माशा हानते, मुतते, ते चिवळत बसते. बालपण गेलं. मग किशोरावस्था आली. दोस्त मित्र पोरी असल्या तर बस गडणी त्याले बेभाम नाना तऱ्हेचे खेळ, शरीराले सजवणं, खाणं पिणं, भान नाही भजन कीर्तनाच. बरं जाऊ द्या. मग 17-18च्या पुढे तारुण्य, पुढे प्रवेशा करी यौवनात, स्त्रीवित थैमान करी मनात. तरुणपणामध्ये एखादा आला तर आला भजन कीर्तनात, साधूच्या सेवेत, नाही तर तरुणपणात शक्यच नाही देवाची आठव येणं, इकडे पाहणं. कारण ते अंगात काय असते, ते वारं भरेल असते जवानीचं. तारुण्याच्या मध्ये नमानिशी कोणा झालाशी पाहुणा यमाजीचा. बर जाऊ द्या. आणि ते तरुण पण कसा हरपते जादू सारखं, भुर्र 15-20 वर्ष पताही लागत नाही. आणि मग येते काय? येते मग मग येते म्हातारपण. आणि मग म्हातारपणात काही जणांचे बिना पोथी वाचायचे, बिना भागवत ऐकायचे डोळे पटकन उघडतात. ज्याच्यासाठी लाईल केली जीवाची, रात्रीचे दिवस केले, तो पोरगा ते वायरी बंद हातचं हिसकून घेते. ज्याचा आदर नाही, सत्कारण्याचे सुद्धा बोलायला तयार नाही. बास टाकून गायच्या वाळ्यात निजा लागते. मग नवदात म्हणे रे भगवंता, तुले कोठो शोधू मी हाता, शंभरात बुडा हरपला, शेवटी अधोगती पावला, नरदेह विषयी दवडीला, शेवटी अधोगती पावला. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. आहे की असाच चित्र आहे की जीवनाचं. पण या एवढ्यातून जे इकडे निष्ठून इकडे येतात त्याचा देवाला हरिक होते. मग त्याला मेल्यावर जन्मोजन्मी देव माणूस करते, बाई करते, चांगल्या गावात चांगल्या घरात जन्माले देते, सर्व सुख असतो. इकडे येणाराचं बरं, बाकीची जबाबदारी ठोबा घेत नाही. भजन कीर्तनाला येणाराची जबाबदारीच परमात्मा घेते, असं बाबा नेहमी सांगतात. तो गांगरोळ गडचा पिपाजी राजा भाऊ इतका तल्लीन होता देवभान. पण त्याचा एक नेम होता, नवरात्र आलं देवीचं की तो देवीचा उत्सव करत जाय. स्वतः उपास करे 9 दिवस, देवीच्या जो बसे, रोज संध्याकाळी आरती करे, ते गोंधळावाले आणत जाय, संभायावाले ते वाजवत जाय, ऊत जायत जाय, ते धूप गीप सर करत 9 दिवस. बाकी नाही मग, पण ते 9 दिवस करे. पण एकदार काय झालं, असा त्याचा नित्यनेम चालता 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 एकदार काय झालं की तो पिपाजी राजा रात्री महालामध्ये झपेल होता. झपेल असल्यानंतर काय झालं, जो देवाचं नाव घेऊन झोपते, गाईचं आईबापाचं दर्शन घेते, भजन करते, काही ज्ञानेश्वरी वाचते, गीतेचा श्लोक वाचते, मग जपते, त्याच राखण तो देव रातभर करत असते. गंमत नाही काही. आणि उठता बरोबर जो देवाचा चेहरा पाहते, देवाच्या पायावर डोकं ठेवते किंवा गोविंद जय जय म्हणते, दिंडीत जाते, त्याचं राखण दिवसभर विठोबा करते. उठोनी पहाटे विठ्ठल पहा, उभा विटे चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी. असं काहून सांगलं तुकोबानं? म्हणून सकाळची सुरुवात देवाच्या नावानं
निजा जागती बी काही नित्यनेम करून झोपला पाहिजे. माझा नर हरिदेव रात्रंदिवस जागतो, म्हणूनच आम्ही सारे निर्धास्त झोपतो. जय नरहरी मामांना जरा कृष्ण बाबा रातभर दिवस करतात. चरित्र काय झालं की पिपाजी राजा रात्री झोपेल असताना एक अतृप्त आत्मा आला, त्याला भूत म्हणतात. त्याच्या कुळातल्यानं काही भागवत कीर्तन अन्नदान केलं नाही, तो अधोगती मेला. मग तो भूतून हिंडती इकडल्या तिकडे. तो भूत आला आणि पिपाजी राजाच्या अंगावर त्यानं भार टाकला, चांगलाच भार टाकला. ते राजाला असं श्वासही घेता येणार, रामही म्हणता येणार, काहीच नाही. धापला राजा, मरतो रे बाबा आता. तेवढ्यात काय झालं, त्या भूतानं त्या पिपाजी राजाला धरलं, मंच काऊन खाली झोकून द्या. भूत चालला गेला. त्या टाइमला पिपाजी राजाने देवीचा खूप धावा केला. अंबा मा देव मनातल्या मनात बोलता येईना, पण देवी काही आली नाही. या राजाला दिलं भूतानं झोपू. मग हा राजा गेला देवीच्या जो दुसऱ्या दिवशी भांबयला. तो मरत होता रात्री. देवीच्या जोड गेला, प्रार्थना केली, सांगलं की माते रात्री मी तो किती धावा केला, मी मरत होतो, मग अंगावर भूतानं भार दिला, तू आली बी नाही. बरं नाही आली तर आली नाही, मला आता जन्म मरणातून मुक्त कर. काही कधी जीवाचं काय होईल सांगता येत नाही. बापा मी मरत होतो, मला मोक्ष दे. काय मागलं पिपाजी राजानं? मोक्ष दे. म्हणजे जन्माला येणे नाही, मरण, त्याला म्हणतात मोक्ष. काही बोलले ब्रह्मसायुज्य. देवीने सांगलं, राजा तून जे मागणी मागली, जो मोक्ष मागला, ते मी देऊ शकत नाही. मग राजा म्हणे इतके दिवस बाय दाटून लागलो तू या नांदी. हे बा म्हणजे जे झालं ते झालं, तुला मोक्षच लागत असेल तर काशीला रामानंद स्वामी आहेत. रामानंद आहे त्या साधूच्या नाव, त्याचा आश्रम आहे काशीत गंगेच्या काठावर. त्या ठिकाणी तू जाय, त्याला शरण जाय, त्याला गुरु मान, ते तुला मोक्ष देतील आणि देवही दाखवतील. देवीनं बोलणं केलं बंद. गांगरोळगडचा राजा पिपाजी देवीच्या मंदिरातून उठला, घरी आला. चला म्हणे आता रामानंद स्वामीच्या भेटीला जायचं. पण आता साधूच्या जवळ कसं जावा, काय नेवा, तटी कसं वागावं, कसं बसा, हे ज्याला माहीतच नाही, त्याच्या हातून चुका होणारच आहे की नाही. तो कधी गेलाच नाही साधूकडे. राज्य संपत्ती अहंकार म्हणून त्यानं काय केलं की हत्ती रथ घोडे शिपाई प्रधान सोबत घेतले, भारी भारी कपडे घातले, अंगठे मुकुट चढवला, सोन्याचा गोफ आंगळ्याच्या वर. हत्तीवर बसून राजा गेला काशीले. रामानंद स्वामीच्या आश्रमाच्या बाहेर सैन्य उभं, सेनापती सगळे हत्ती घोडे. राजाने सांगलं महाराजाच्या शिष्याले, महाराजाला सांगा म्हणा राजा तुमच्या भेटीला आला. साधूला काय उपकार करायला आहे, तू मोठा टेंबाजी आहे तर. राजा मोठा की साधू मोठा? बोला. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना भूमंडळी. आपल्या देव कोण भेटत नाही तर आपणही साधू जोड जातो, पण आपल्या मनात साधून आमची वरवर करा, साधून पै द्या, साधून आमची आरती करा. मला तो बसाई म्हटलं नाही,